बाजारातली मिठाई विसरा आणि फक्त 3 मुख्य घटकांपासून बनवा हे हेल्दी हिरव्या मुगाचे लाडू. त्यासाठी मूग घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून निथळून घेतले आणि त्यानंतर आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. मूग चांगले भाजले गेले की पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे. आता हे पीठ केल्यानंतर आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी तूप घालून घेतलं आहे, मोठे 2 चमचे. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये हे पीठ घालायचं आणि आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पीठ लगेचच भाजलं जातं कारण आधी आपण मूग भाजून घेतलेले होते. आता हे पीठ भाजत आल्यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता. मी ते काजू, बदाम आणि अक्रोडचे तुकडे घालून घेतलेले आहेत. आता हे बघा, हे सगळं छान असं भाजलं गेलेलं आहे. गॅस बंद करायचा आणि हे पीठ थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर जेवढा आपल्याला गूळ हवा असेल तितका गूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे. हाताने सगळं एकत्र केलं तरीही चालेल. यामध्ये थोडीशी वेलची पूड, सुंठ पूडसुद्धा घालू शकता. आता हे सगळं छान असं हाताने सुद्धा एकत्र होऊ शकतं आणि लाडू वळू शकतो. पण आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकत्र करून घेऊया, पटकन हे काम आपलं होतं. आता मिक्सरमध्ये फिरवून याचे आपल्याला लाडू वळायचे आहेत. हे लाडू खूप सारं प्रोटीन, फायबर आणि ऊर्जा देणारे आहेत. मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा पावसाळ्यात पौष्टिक पर्याय म्हणून एकदम परफेक्ट आहे. तूप, मूग, ड्रायफ्रूट यामुळे हे लाडू खूप हेल्दी बनतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.